शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती येत्या 6 महिन्यात समिती अहवाल सादर करणार। प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार। बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम मागण्या मान्य न झाल्यास भारत बंदचा इशारा। संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार। जगात कुठेही ईव्हीएमचं मतदान होत नाही, सर्वत्र बॅलेट पेपरवर मतदान होतं। मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्लाबोल। 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवा, राज ठाकरे यांचं जनतेला आवाहन। आमच्या गाठीभेटी आता सुरूच राहणार, उद्धव ठाकरे आणि माझी भेट होतच राहणार। उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीवर राज ठाकरेंचं वक्तव्य। राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा। मुख्यमंत्रीपद आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू। मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करायची, राज ठाकरेंचा सवाल। महाराष्ट्रात नमो टुरिझम सुरू करण्याचा डाव। शिवनेरी रायगडावरील नमो टुरिझम सेंटर फोडणार, राज ठाकरे यांचा इशारा। मुंबईत मराठी माणूस अल्पसंख्याक झालाय, अमराठींची संख्या बहुसंख्य। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या शो मध्ये संजय निरुपम यांचं वादग्रस्त वक्तव्य। राज ठाकरे मनसेचा पैसा स्वतःकडेच ठेवतात, कार्यकर्त्यांमध्ये वाटत नाहीत, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप। मवियाला हिंदू शब्दाची ॲलर्जी, रडीचा डाव खेळण्यात मवियाची पसंती। अमित साटम यांचा मवियावर हल्लाबोल। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचं पोलिसांकडून एन्काउंटर। सर्व 17 मुलांसह एका ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका। सरकारच्या आर्थिक बेशिस्तपणाचा फटका लहानग्या मुलांना। राज्य सरकारनं 2 कोटी थकवल्यानं आरोपीनं मुलांना ओलीस धरलं। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा। गाड्या फोडायच्या असेल तर सत्ताधारी लोकांच्या फोड्या। अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल। जैन बोर्डिंग प्रकरणावरून घाणेरडं राजकारण, तर काहींनी आपला स्वार्थ साधून घेतला। नाव न घेता मोहोळांचा दंगेकारांना टोला। सरकारनं रोहित आर्यला दिलेलं पत्र जय महाराष्ट्राच्या हाती। स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी दिलेलं पत्र समोर। याच प्रकल्पाचे 2 कोटी शिक्षण विभागाकडे थकीत। आधी मतदार याद्या स्वच्छ करा, हवं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वर्षभरानं घ्या। राज ठाकरे यांचं मनसेच्या मेळाव्यात निवडणूक आयोगाला आवाहन। फलटण येथील आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबियांशी उद्धव ठाकरे यांनी फोनवरून साधला संवाद। न्यायाच्या या लढाईत तुमच्यासोबत असल्याची दिली ग्वाही। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी कुणालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा। ठाण्यातील आपला दवाखाना योजना गुंडाळली तर आरोग्य मंदिराच्या प्रस्तावाबाबत महायुतीमध्ये जुंपली। बीकेसी मधील अनधिकृत बांधकामावर हातोडा। मोतीलाल नगरमधील धडक कारवाई चर्चेत।